नमस्कार. शामियाना किचन्समध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण शामियाना किचन्समध्ये मटण पाया सूप बनवणार आहोत. हे पाया सूप आपण अगदी सोप्या पद्धतीने तयार करतोय. पाया सूप पिल्याने गुडघेदुखी, सांधेदुखी, त्याचबरोबर कंबरदुखी यांवरती हे अतिशय गुणकारी आहे. हाडांमध्ये बळकटपणा आणण्यासाठी, त्याचबरोबर हाडांमधील चिकट द्रव्य कमी झाल्यास ते वाढवण्यासाठी पाया सूप फायदेशीर ठरतं. हिवाळ्याचे दिवस आहेत, यामध्ये देखील छान असं पाया सूप नक्की बनवा. इथे पाया सूप बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. सुरुवातीला आपण खडे मसाले घेतोय. इथे अर्धा चमचा बडीशेप घेतलेली आहे, 1 चमचा जिरे, त्यामध्ये अर्धा चमचा साधे जिरे आणि अर्धा चमचा शाही जिरे घ्यायचे. त्याचबरोबर 8 ते 9 काळी मिरी, 2 हिरव्या वेलची, 1 मोठी विलायची, त्याचबरोबर 2 दालचिनीचे तुकडे, 4 ते 5 लवंगा, 1 चक्री फूल, अर्धा चमचा धणे घ्यायचे, साबूत धणे घेतलेले आहेत. त्याचबरोबर 5 लसणाच्या पाकळ्या, लहान लसणाच्या पाकळ्या असतील तर जास्त घ्या. अर्धा इंच आल्याचा तुकडा साल काढून घ्यायचा, 1 तेजपत्ता आणि त्याचबरोबर 3 हिरव्या मिरच्या. तिखटाप्रमाणे मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता. यानंतर इथे पाया घेतलेला आहे. पाया स्वच्छ धुवून घ्यायचा. आलं लसूण खलबत्त्यामध्ये जाडसर असं कुटून घ्यायचं किंवा मिक्सरला देखील एकदा फिरवू शकता. त्याचबरोबर इथे उभा पातळ एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे. 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या उभ्या कापून घ्यायच्या. लहान पातळ असे उभे काप करून घ्यायचे. त्याचबरोबर आल्याचे देखील अशाच प्रकारे काप करून घेतलेले आहेत. मार्केटमधनं पाया आणतो तेव्हाच ते स्वच्छ करून देतात. छान असं भाजून आणि त्यावरील केस क्लीन करून देतात. ही प्रोसेस किचकट असते, त्यामुळे बाहेरूनच स्वच्छ करून आणायची, जेणेकरून घरी लगेच ते स्वच्छ धुवून करता येतं. यानंतर इथे कुकर छान गरम झालं की यामध्ये 2 पळ्या किंवा आवश्यकतेनुसार तेल घाला. यामध्ये मधनं काप करून किंवा अशा प्रकारे तोडून हिरव्या मिरच्या घालायच्या, तेजपत्ता घाला. हे थोडं रंग बदलेपर्यंत परतून घ्या. मिरच्यांचा रंग असा झाला की यामध्ये सर्व खडे मसाले घाला आणि त्यांचा थोडा वास सुटेपर्यंत, त्याचबरोबर थोडासा रंग बदलेपर्यंत परता. नंतर यामध्ये ठेचलेला लसूण आणि आलं घालायचं. आलं आणि लसूण ठेचून घ्यायचं, जेणेकरून त्याचा सुवास यामध्ये उतरतो. त्याचबरोबर इथे तोपर्यंत पाणी गरम करायला ठेवायचं. यानंतर यामध्ये उभा पातळ चिरून घेतलेला कांदा घालायचा. कांदा इथे जास्त ब्राउनिश करायचा नाही, मीडियम असा परतून घ्यायचा. इथे कांदा छान परतला की यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची. हळद देखील कांद्यामध्ये परतून घ्या. यानंतर यात पाया घाला. पाया हा कॅल्शियमने परिपूर्ण आहे, त्यामुळे हे सूप पिण्याचे बरेच असे फायदे आहेत. पाया घालून तो कांद्यामध्ये एकजीव असा मिसळून घ्यायचा. कांद्यामध्ये पाया मिसळून अर्धा मिनिटभर परतून घ्यायचा आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. मीठ घालून एकजीव मिक्स करून घ्या. इथे नंतर पाणी घालणार आहोत, त्यासाठी बाजूलाच गरम पाणी करण्यासाठी ठेवायचं. पाया सूप त्याचबरोबर कोणतंही सूप बनवताना यामध्ये गरम पाणी घालायचं, जेणेकरून चव छान लागते आणि उकळी देखील लवकर येते. इथे कुकरमध्ये जेवढं सूप बनवायचे त्याच मापाने पाणी घाला, जेणेकरून पायामधील जे काही अंश असतात ते त्या सूपमध्ये उतरतात. वरनं पाणी घातलं की ते सपक लागतं. जरी पाणी कमी झाल्यास तरी ते गरम पाणी करून घाला, जेणेकरून चव वाढते. कुकरचं झाकण लावून कुकरच्या 7 ते 8 शिट्ट्या करून घ्यायच्या. या जागी तुम्हाला कमी देखील शिट्ट्या कराव्या लागतील. हे संपूर्ण पायाच्या क्वालिटीवर डिपेंड आहे. कोवळं किंवा मग थोडंसं कडकपणा असल्यास जास्त शिट्ट्या घ्याव्या लागतात. इथे 7 ते 8 शिट्ट्या घेऊन छान असं सूप तयार झालेलं आहे. यानंतर हे तुम्ही एका पातेल्यामध्ये काढून छान अशी उकळी आणून यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सूप सर्व करू शकता. हे सूप गरमागरम असं सर्व करा, मज्जाच येईल.
नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.